गुलाबजाम आवडतात म्हणून एका वेळी भरपूर गुलाबजाम अनेक जण खातात. पण तब्येतीवर त्याचा काय परिणाम होतो माहिती आहे? नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्र-मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुलाबजाम आवडतात म्हणून एका वेळी 4 ते 5 गुलाबजाम खाता. पण विचार करा, एका गुलाबजाम मध्ये किती कॅलरी असतात? गुलाबजाम हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. स्वीट म्हटलं की आधी सगळे गुलाबजामचं नाव घेतात. लग्न, पार्टी किंवा सणवार असो, थाळीमध्ये स्वीट डिश म्हणून गुलाबजाम असतेच. काहींना जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते. अशा वेळी काही लोक गुलाबजाम खाण्यास पसंती दर्शवतात. काही लोक एका वेळेला 2 ते 4 गुलाबजाम संपवतात, तर काही जण गुलाबजाम खाणं टाळतात. गुलाबजामच्या चवीमुळे सतत खावीशी वाटते, पण त्यातून शरीराला मिळणाऱ्या कॅलरीजचं काय? गुलाबजाम खाल्ल्याने शरीराला कोणते नुकसान होते? गुलाबजाम खाताना कोणती काळजी घ्यायला हवी? यामुळे कोणते आजार होऊ शकतात? गुलाबजाममध्ये किती कॅलरीज असतात? एक पीस गुलाबजाम मध्ये 160 कॅलरीज असतात. याशिवाय त्यामध्ये कार्बोहायड्रेट ही खूप जास्त असते. त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील जास्त असते. म्हणून जर आपण एक गुलाबजाम पेक्षा जास्त खात असाल तर प्रथम त्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल व ते खाल्ल्याने आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती घ्या. गुलाबजामच्या 70 ग्रॅम एका पीस मधील पोषक घटक पुढील प्रमाणे आहेत. कॅलरीज 160, कार्ब्स 24 ग्रॅम, फायबर 0, स्टार्च 0, साखर 20 ग्रॅम, प्रोटीन 4 ग्रॅम, फॅट 7 ग्रॅम, कोलेस्टेरॉल 17 मिलीग्रॅम, कॅल्शियम 130 मिलीग्रॅम, सोडियम 55 ग्रॅम, विटामिन ए 60 mcg. गुलाबजाम खाण्याचे तोटे आता बघूया. शरीरातील साखरेच्या पातळीत वाढ. गुलाबजाम खाल्ल्याने मधुमेहग्रस्त रुग्णांची साखरेची पातळी वाढू शकते, कारण गुलाबजाम मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. 70 ग्रॅम गुलाबजाम मध्ये 20 ग्रॅम साखर असते. त्यामुळे गुलाबजाम कमी खा किंवा खाणे टाळा. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी गुलाबजाम खाणं टाळा, कारण गुलाबजाम खाल्ल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. वजन वाढते. जर आपण वेट लॉस करत असाल तर गुलाबजाम खाणं टाळा. यामुळे वजन वाढू शकते. एका गुलाबजाम मध्ये 7 ग्रॅम फॅट्स असते. त्यात तेल आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं, जे खाल्ल्याने वजन वाढतं. गुलाबजाम खाताना या गोष्टींची आता काळजी घ्या. गुलाबजाम मध्ये तेल आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे एकापेक्षा जास्त गुलाबजाम खाऊ नका. मिठाईच्या दुकानातील गुलाबजाम खाण्यापेक्षा घरी तयार करून खा. मुलांना देखील जास्त गुलाबजाम खायला देणं टाळा. त्यांच्याही आरोग्यासाठी गुलाबजाम चांगले नाही. मित्रमैत्रिणी, तुम्हाला कळायला असेल की गुलाबजामचे कॅलरीज किती असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.